बारे फोडायला दातळवी आणला आता. तर चला आता वाजले तर रात्रीचे 3. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता बाबा चाललेत मोटर चालू करायला. मी देतो आता पाणी बाजरीला. सकाळी 8 वाजेपर्यंत मस्तपैकी पाणी द्यायचं. आता परत मग कांदा लावायचा. गेला आता कामातून. चला आता हे पाईप पाथरून घेतो. मोटर चालू आहे ना, तर बाबा चाललेच आहेत. झालीच चालू मोटर. पाणी बघा बरं प्रेशर नाही येतं का नाही तिकडचे, मला बघायला कॉक बरोबर आहे. कॉक बंद आहेत तिकडे, कॉक बंद आहेत म्हणजे तिकडे. हा काय चाल मग तिकडं पाणी नाही झालं पाहिजे एवढं म्हणणं माझं. तिकडं चालू अरे बापरे, हे काय आहे आता. हा तिथं बी वाहून चाललं काय, कांदे वाहून चालले. नाही आता आपण पहिलं आहे ना कांदे सोडले, लाईटीचं भरवसाच नाही. गेली बाजरी ओली आपली, त्या दिवशी वावर ओलवलं होतं ते हाय ओलं आपलं. कांदे पहिले घेऊ भिजून आधी. आता 2 वाफे सुक्केच भिजवायचे, म्हणजे असंच पाणी द्यायचंय त्याच्यात. बघायचं उद्या लावून, ते जर सोपं गेलं तर मग ओल्यातच लावायचा कांदा. रात्री 10 वाजता झोपलो, 3 वाजता उठलोय. 10 नाही 11ला झोपलोय. व्हिडिओ एडिट करता करता 11 वाजले होते. बाबा आम्ही सगळेच जागे होतो. रात्री एक तर झोप येत नाही इतक्या लवकर, सकाळी लवकर उठा. आता रात्री झोपायला भेटून दुपारी सुद्धा डोकला नाही मारता यायचं. आता डोकला असं पेरत झाडाला नाही. भरू दे फुल भरू दे त्याला. मग इकडं नाही लावलेला अजून कांदा, फोडला बाबांनी. असा वाफ आपण टच भरला ना, हे वारम्याला लावलेल्या कांद्याला सुद्धा पाणी जातं. त्याच्यामुळे मी बाबाला म्हणलं टच घ्या, तर बाबा घेतच असते. पण ते तिथं आडलं ना थोडं, कुठं फुटाफुट व्हावं नाही पाहिलं पाण्याला. त्याच्यामुळे बाबा म्हणले आपण हे करू. चला आता संपलंय. नाही इथं आलं बरं पाणी, कधी यायचं अख्ख्या वाफ्याला. त्यांना थंडी बी नाही आहे बघा. मी टी-शर्टवरच आलोय. आता काय माहिती आता वाजत काय 6-7 वाजता वाजन एखाद्या वेळेस, तवर होईन एखाद्या वेळेस भरणं. आपल्या वावराचं पहिलं कुठे गेलं, आपल्या वावराचं पहिलं पाणी देताना ना कसं होतं विषय, अशी शिऱ्यावानी माती होती, पर गुडघ्या इतके पाय खाली जातात. आणि उद्याच 2-3 तासांनी वाळलं का दगडच होतो. त्याच्यामुळं आजी म्हणल्या आपण एक 2 वाफे ना भिजून बघू असे मोकळे, आणि मग त्यात कांदा लावून बघू. बाकी मोकळाच कांदा लावित असतेच, पण इकडे जास्त करून ना सुक्यातच लावित कांदा. आडवा लावित, मग पाणी दिलं का असा उभा होतो. शेवटचा वाफा चालू आहे कांद्याचा. इथं गेलं बी पाणी, हेच जायचं बघतो. ह्यो वाफा लय भारी मारला, मला लय आवडला ह्यो वाफा. एकदम पाणी असं रेषेतच यावं इथपर्यंत. हे झालं की आता बाजरीला सोडायचं. तेव्हा तिकडं लोक जागी झाले आता मोटर चालू करायला. आता वाजले 5:30 पावणे 6 झालेत. आता थोडं दिसायला लागलंय, उजडलंय. आता याच्यात नाही दिसणार बघा. इथं वाफे झालेत भरून. आता हे 2 वाफ्यात पाणी भरून राहिलो. हे 2 झाले का मग तिकडे जायचंय. तसे थोडं दिसायला लागले. आली का, आली. बस इथं बस इथं बस, खाली बस. हा शांत बस. भांडण नाक करू शांत बस. हा शांत बंटी शांत बंटी इकडे आहे. चल शांत बस. सकाळपासून आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून आम्ही सोबतच आहेत बाबा. घरी आजी एकट्याचे कळत नाही. बंटी तुला घरी थांबायचं नाही या काही.
पडला उजाड आणि हे दोघाचे भांडणं काय. ए बंटी गोल्या, हे मोठले वाफे थोडे त्याच्यामुळे वेळ लागतोय. अद्रकचा चहा झाला पाहिजे तेव्हाच तर तरी, नाही तर डोळे अजून बी चुरचुर करून राहिलेत झोपायसाठी. तर राजहंस पिल्लं आहे ना आपल्याला याच्यात सोडायचे, तूच टाकू राहिलो मी आता, कारण की त्यांची हाईट वाढत आली आता, त्यांना याच्यात सोडावं लागेल आता. ते आहे ना थर्मोकॉल बी खाऊ राहिलेत कोंबड्याचे पिल्लं त्याच्यात, त्यापेक्षा म्हणलं मग याच्यातच बरं आहे आपलं. बघा असं थर्मोकॉल घेतलंय खाऊन त्यांनी. इकडे असं सगळे आले बिल्ल एक नंबर मध्ये. अरे कुठं उडी खायला लागलाय वरतून, आता पळायला लागली इकडं तिकडं. चला कोण पळलं आता गाडी इकडं तिकडं खाली कोण पळलं. आता आजी म्हणून राहिले हे ना आपलं मशीन होतं का तिथं ठेवायचंय. आता मला वाटत नाही बसन, पण आजी म्हणून राहिलं बसन, बघू एकदा ट्राय मारून. आता ते आणता तूस सीधं सांडली होती तीच भर राहिलो तिथं ठेवलंय बरं का. पण आता हे तूस भरी तुम्ही आता आजी ती तूसची गोणी आणता का मला फक्त आणून द्या. किती लागलं इथे अजून टाकायचं, कुठं लागलं. अरे हे करा ना अजून टाकायचे तूच. ते आहे ना खाली आहे ना तारी त्याच्यात, मी आत्ता बघितलं की आपल्याला जाड करावं लागेल बेड त्याचा. भाताचं टरकल, तांदळाचं टरकल हे सोडले. आता पाणी बी ठेवलंय, मस्त पाणी पिऊ राहिले. आता घेतो लावून पाहिला कांदा. मला आहे ना ते कांद्याचं रोप बी नाहीच, बाबाने काढून ठेवलंय, हे इथं काढून ठेवलंय इथं. अरे वा, हा ह्यो कांदा लावायला मजा येणार आहे बघा. असं पाहिजे होतं रोप सगळं, असं बारीक बारीक रोप आहे ना. बाबाने मस्त काढलं गाडे, हे वेगळं केलंय. मी थोडा वडापाव घेऊन आलो, म्हणलं नाश्ता तरी होईना आपला. राहिलं का उभा, राहिलं. चला हे घ्या खाऊन आधी. ते ना ऍक्सेल घ्यायचं म्हणलं, ऍक्सेल म्हणजे ते काळा नाही कोणतं सांगावं कोणतं नाही असं होत तिथं. ते याचा घ्यायचा, कशाचा, त्या कुटीचा मोटरसायकलीचं एक मुंडकर राहत आहे त्याला. हे जे आहे ना मग ऍक्सेल आणतो थोड्या वेळाने जाऊ डायरेक्ट. ऍक्सेल ते म्हणते कितीच आहे, मग ते टायर कोणतं आहे, मग ते काय सांगता येणार मला, काही करता येणार. आणि इकडं हे बी बरोबर, त्याला दोन आट्या असल्या तर ऍडजस्ट करता येतं सायकलीसारखं लोणाचं. आणि जे मुंडकं आहे का, ते मुंडक्याला फक्त इकडून समजा म्हणजे हे, पण इकडून आता फिरायला चान्स म्हणजे हे नाही ना. आता चला झालेत खाऊन भजे, आता लावा लागते ना हे भजे, कांद्याचे भजे लावा लागते ना आता लवकर. आता बाबाला जवळ लावता येईल तवर आजी बाबाला ह्यावाला याच्यात, कारण की कंबर दम नाही धरणार त्यांचं. मग त्यांना सुक्का लावायला लावीन, मग बाकीचं मी घेतो उरकून, जेवढं होईन तेवढं होईन मला. आता मग सारखावं लागेल ना, पॅन्ट खराब होईन मग पॅन्ट लई. हा नको, ते लई चिखल होईन, रेंदा टाईप होईन. चला आता रात्रभर जागले, आता झोपले दोघं बी. चला आता घेतो लावून. सकाळी गुडघ्या इतके पाय जात होते, आता पाय सुद्धा जाईना त्याच्यात. हो काय थोड्या वेळाने आणून ये संपल्यावर. मग आता कशातून जाऊ, जाऊन द्या, ते आता दाबणारच आहे, चालावंच लागणार आहे मला. आहे ना मोकळं लावून होतंय, पाण्यातच लावायला पाहिजे. मी पाण्यातच लावतो गाड्या, मी आहे ना वाल्याच वाफ्यात लावतो, लय भार लावतो इथं. फक्त आता माझ्या पाय जवळ दम खाते तवर, कारण की टीचं भरलं की एकदा मला बसूनच घ्यावं लागेल. आता याच्यात जेव फ्रेश दिसू राहिले काळं तेवढं लावलंय आता मी. इथून सुरुवात केली ती अशी ते इथपर्यंत. आता थोडं जेवायला थांबलोय, बाकी आता हे वाफा एखाद्या वेळेस लावून होईन माझं, आणि हे अर्धा होईल. 1.5 वाफा लावीन मी अजून. आजीचा एक होत आलाय इतका,
बाबाची गाडी तिथं संपली. बाबाला निमित्त पाहिजे फक्त घरी जायला. तीनदा घरी जाऊन आलेत बाबा. ओके, आजचं रोप लईच भारी आहे. जाड रोप आहे आजचं, एक नंबर मध्ये. फोटो काढतो त्याचा. हा, आणि हे दाखवू का? हे बघा ना, हे बारीक चला आणलं जेवायला. बाटली आणली पाण्याची पण. चला आता हात बीत धुतो मी. हात धुतोय कशाला? चमचे आणले, हात नको धुवू. काय पण ते काहीतरी पोळी आहे बाबा. हे असं कसं खायचं? चमच्याने कसं खायचं? पोळी खायची. नाही, मला हात धुवून द्या. पोळ्यात गेलंय बघ, काळ काढतो आता. हे धरणं थांबा निघलं. चला आता जेवण करतो, परत लागतो कामाला. लवकर होईल. मला लवकर उरकलेत, ओले आहेत त्याच्यामुळं. बाबा जर नाही भाऊ, ते आपल्याला नाही जमलं. नाही मला खरं ना रातचं म्हणजे. हा बरोबर आहे ना. रात्री आम्ही 12ला झोपलोय, 3 वाजता उठून बसलोय. 12ला मला मी उठलो होतो ना, तर त्यावेळेस माझ्या ध्यानात आलं होतं. पण मी म्हणलं जाऊ दे, पाण्या म्हणलं आपण 4 वाजता जाऊ. म्हणलं मग जाऊ दे आता. तरी बस झालं मला. पती द्या फक्त. नाही तो नाही लागत, योच बारा आहे आपला. लावू राहिलो आता मी. नको आता लावू राहिलो. इथून आहे ना इतका. आता बघू, आता 6 वाजेपर्यंत किती होतं. अजून 3 तासात 3 वाजलेत आता. 3 तासात किती होतं बघू. टपा. बघा ये नाही ना, अशी भोक्षी घेतोय मी. आता असं बी घ्यायचं, फक्त याच्यात टाकायचं, बस संपला विषय. पुढे गेलं. आता असं बी घ्यायचं, फक्त बॉक्सात टाकायचं. आणि इथून लवकर हटावं लागेल. राहू इथं मुंग्या लागल्या. चला लवकर करतो. चला आता झाले ते 3 वाफे लावून माझे. आजीने 1 लावला. वरतून बाबाचा अर्धा घेतलाय बघा. अर्धा बाबाचा घेतला तरी बाबाचा सकाळ. आता मी नाही ना, हाय ना. मग मी चला आता घरी उद्या लावा तेवढा. नाही काय मिरच्या घेऊन यायच्या. चला एक्सल आणायचंय. लय काम आहे आपल्याला आज. भेटल ते डायरेक्ट दुकानात भेटल. ते तुमचे ते पंक्चर काढत होते ना तुम्ही, तिथं विचारून बघू आपण. झालं का बाबा? बाबा झाला बाबाचं पुरं. मग आता ते छोटं नाही ते मोठं नाही. तुम्ही तेव्हा काय भारी वातावरण झालंय म्हणलं. गहू लय भारी आला कर बाबा. ते युरियाची 1 गोणी आणि खतं असलं थोडंफार तर. बंटी चल घरी आता. मी इथं बोरं घेतो थोडे मला खायला. आता काय मी त्यातच होतं. यात कोंडले होते करडं, ते गेले बाहेर. दूध पिऊन घेतलं. बरं झालं, डोक्यात कान करत. आता दूध नाही पाहावं लागेल त्याला, डायरेक्ट कोंडायचे. आता या कोंबड्या घेतो ना. हडना गौरी काय आता काय पाहिजे? का पाहिजे तुला? झटका मारती मला झटका मारती गे बाई. बाबा कम केलं असं गमिलं. मी कायला करू काय गड्या बाबा. करडं कशी बोलत येत.